युक्ती फनस्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं मल्टीप्लेक्स थिएटर। नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात। मग आजच युक्ती फनस्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या। पत्ता युक्ती फनस्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे। मावळ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून शेकापची मतं ही निर्णायक ठरतील अशी चिन्ह सध्या तरी दिसून येत आहेत। शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस तसंच इतर मतांच्या तुलनेत पाहिलं असता सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत शेकापची मतं ही सर्वाधिक आहेत। त्यामुळे वाघेरे पाटील यांना विजयाच्या दिशेने खेचून आणण्यासाठी इतर मतांच्या सोबत शेकापची मतं ही निर्णायक असणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया संपली आहे, तर 4थ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत असली तरी वंचितच्या उमेदवारामुळे या दोघांपैकी एका उमेदवाराला याचा चांगलाच फटका बसणार हे विसरून चालणार नाही। महायुतीचे बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील अशी लढत असणार आहे। वाघेरे पाटील यांचा जर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघापुरता विचार केला तर या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद सर्वाधिक आहे। शिवसेना जरी फुटली असली तरी या मतदारसंघात आजही मतदार राजा शिवसेनेसोबत अर्थात ठाकरे गटासोबत आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते नितीन सावंत यांनी देखील शिवसेना टिकून ठेवली असून ती वाढवण्यासाठी काम केलंय। महाविकास आघाडीत प्रामुख्यानं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आप तसंच इतर राजकीय घटक पक्ष एकत्र आलेत। परंतु या घटक पक्षाबाबत विचार केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसंच आपची ताकद फारशी कर्जत मतदारसंघात राहिलेली नाही। काँग्रेस पक्ष केव्हाच संपुष्टात आलाय, तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानं बहुतांश राष्ट्रवादीची मतं ही अजित पवार गटाला जाऊन मिळाली आहेत। आप हा पक्ष कर्जत मतदारसंघात उदयास आलाच नाही आणि इतर पक्षाची मतं जेमतेम शिल्लक आहेत। वाघेरे पाटील हे शिवसेनेकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। शिवसेनेची ताकद असल्यानं वाघेरे पाटील यांना महाविकास आघाडीच्या तुलनेत टक्कर देणं फार कठीण होऊन बसलंय, कारण महायुतीकडे सध्या भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि इतर घटक पक्षांचे बलाबल असल्यानं वाघेरे पाटील यांच्या समोर मोठं आव्हान आहे। दरम्यान वाघेरे पाटील यांच्या समोर महायुतीच्या मतांचं मोठं आव्हान जरी असलं तरी महाविकास आघाडीकडे शेकापची ताकद असल्यानं ही लढत समसमान झालेली आहे। शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटातील मुस्लिम वोट हा देखील वाघेरे पाटील यांना पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादीनं कितीही ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तरी हा मतदार राजा देखील वाघेरे पाटील यांना सर्वाधिक मतं मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। शेकापची आत्ताच्या घडीला इतर पक्षांच्या तुलनेत बऱ्यापैकी ताकद आहे आणि ही मतं कर्जत खालापूर या मतदारसंघात सर्वत्र कानाकोपऱ्यात पसरलेली असून आजही निष्ठेनं शेकापसोबत अर्थात जयंत पाटील यांच्यासोबत आहेत। सध्या शेकापला देखील आपले अस्तित्व दाखवण्याची गरज आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शेकाप आपलं अस्तित्व दाखवून देणार अशी चर्चा आहे। शेकापची ताकद वाघेरे पाटील यांच्या सोबत असल्यानं सध्याच्या घडीला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील हे लीड घेणार असं चित्र निर्माण झालं असून ही मतं निर्णायक ठरतील। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।